बघा आपण जे 15 प्रायमरी आणि 13 सेकंडरी ग्रुप बघितले त्याची आपण पुन्हा एकदा थोडक्यात रिव्हिजन घेऊ. कालच्या प्रॉब्लेमची पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ, कारण काहींना अडचण आली असेल, ती अडचण आपली जी काही आली असेल ती आपल्याला आज दूर होईल. आपण नवीन प्रॉब्लेम घेण्यापेक्षा कालचा प्रॉब्लेम अजून आपण पूर्ण करून घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे टॅलीमध्ये, तर ग्रुप. जे अकाउंट आपल्याला तयार करायचे असतात ते अकाउंट तयार करताना त्याला आपल्याला ग्रुप सिलेक्शन करावं लागतं, ग्रुप द्यावा लागतो. मग ते जे 28 ग्रुप आहे त्यापैकी एक आपल्याला ग्रुप द्यावा लागतो. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काही पर्टिक्युलर ग्रुप्सच आलेले. बघा तुमचा जो पहिला प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व करा, आपले जे 28 ग्रुप आहे त्यापैकी कोणते ग्रुप आले? कॅपिटल आला, कॅश आला, बँक आला, बरोबर. त्याच्यानंतर परचेस सेल्स आला, सनरी डेटर क्रेडिटर आला आणि खर्चाचे आले, बरोबर आहे का नाही? या व्यतिरिक्त जे ग्रुप आहे ते ग्रुप क्वचित प्रसंगी येतात आणि स्टॉकचा एक येतो, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. तो पण पुढे जाऊन जसं तुमचं जीएसटी सुरू होईल तसा तो पण ग्रुप गायब होईल, तो ग्रुप वापरावा लागणार नाही. जीएसटी किंवा इन्व्हेंटरी ज्यावेळेस सुरू होईल, इन्व्हेंटरी म्हणजे त्यातच तुम्ही स्टॉक मेंटेन करणार आहे. परचेस करतानाच सांगणार आहे का मी ह्या वस्तू परचेस केल्या, त्या टाकणार आहे तिथं, त्याची रेट टाकणार. विकताना ती वस्तू ची क्वांटिटी, किती क्वांटिटी विकली, काय रेटने विकली ते तुम्ही टाकणार आहे जसं, बरोबर. त्यामुळे स्टॉक ऑटोमॅटिक मेंटेन होणार आहे, तो टॅलीज मेंटेन करणार. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकचा अकाउंट आपल्याला लागणार नाही. पण तोपर्यंत किंवा आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कशी की स्टॉक जो आहे ना, नुसतं आपण हेच अकाउंटिंग करतो, ट्रेडिंगचंच अकाउंटिंग करतो असं नाही. अकाउंटिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही एखाद्या सीएचं अकाउंटिंग करत असाल, एखाद्या डॉक्टरचं अकाउंटिंग करत असाल, तिथं स्टॉक नसतो ना. असतो का स्टॉक? नसतो. सीए असेल, डॉक्टर असेल, म्हणजे जे प्रोफेशनल, एखादा इंजिनियर असेल, आर्किटेक्चर वगैरे, त्याचा तुम्ही अकाउंटिंग कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक नसणार, ते वेगळं. मेडिकलचं अकाउंटिंग थोडंसं वेगळं असतं, त्याला एक्सपायरी वगैरे असतात, बॅच नंबर असतात, बरोबर. बऱ्याच गोष्टी असतात गोळ्यांना, ह्या बॅचच्या गोळ्या, त्या बॅचच्या गोळ्या, त्याच्यानंतर त्याची एक्सपायरी असते, मग ती एक्सपायरी तुम्हाला तिथं टाकावी लागते. त्यानंतर मग ट्रेडिंगचं वेगळं अकाउंटिंग असतं. आणि प्रत्येकाला जीएसटी हा आहेच, बरोबर. तर अशा पद्धतीने वेगवेगळे अकाउंटिंग असतात, ते अकाउंटिंग तुम्हाला शिकावला. मग आपलं जे टॅली अकॅडमीचं जे टॅली आहे त्यांनी खूप छान केलेलं असतं. 4 प्रकार दिलेले असतात, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंटिंग बेसिक, इन्व्हेंटरी वेगळं, जीएसटी वेगळं, आहे का नाही. नंतर मग मेडिकलचं वेगळं असं ते दाखवलेलं असतं. आणि मग तुम्हाला एक घ्यायचं असेल तर 5,000 फी, 2 टॉपिक घ्यायचे असतील तर 10,000 फी, 4 घ्यायचे असतील तर 18,000 फी, असं ते डिझाईन केलेलं असतं त्यांनी, बरं. आपल्या ह्याच्यामध्ये आपण सर्वच शिकवणार आहे तुम्हाला, सगळ्याच गोष्टी तुम्हाला येऊन जाणार आणि तसे प्रॉब्लेम्स पण घेतलेले. बघा आता आपण ग्रुपकडे जाऊ. टॅलीचे महत्वाचे काही फंडामेंटल्स, अकाउंटिंग विथ कोड्स, मल्टी लोकेशन, मल्टी कंट्रोल वगैरे, बजेट्स, ऑडिटिंग, बरोबर. अकाउंटिंग ऑर्गनायझेशन, युनिट्स मेजर, युनिट्स वापरले जातात, टॅली ऑडिट करता येतं, सिक्युरिटी असते, आपण पासवर्ड देऊ शकतो, स्केल फॅक्टर्स आहे, टॅलीचे काही महत्वाची वैशिष्ट्ये आहे. टॅली 9 हँडल्स ऑल टाइप्स ऑफ अकाउंट आणि सगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शनचे प्रकारचे टाइप्स तो हँडल करतो. मी तुम्हाला इतक्यात सांगितलं का वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंटिंग असतात. जनरल बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स, अदर इम्पॉर्टंट अकाउंटिंग रिपोर्ट्स जे तुम्हाला हवे असतात ऑडिटसाठी, ते सगळे रिपोर्ट्स या टॅलीमधून आपल्याला मिळतात. मेंटेन आउटस्टँडिंग इझिली, आउटस्टँडिंग आपण इझिली मेंटेन करू शकतो. जीएसटी कंप्लायन्स, जीएसटीचं पण आपण याच्यातून करू शकतो. आणि अजून काय करू शकतो तर बँकिंग मेड इझिली, बरोबर. बँकिंग पण इझिली आपण याच्यातून हँडल करू शकतो. बँकिंग इझिली कशी मेड करू शकतो तर आपण एंट्री करताना चेकची प्रिंट आपण काढू शकतो, त्यातूनच चेकची प्रिंट निघेल, त्यातूनच डिपॉझिट स्लिपची प्रिंट निघेल, म्हणजे तुम्हाला वेगळं लिहित बसण्याची गरज नाही. मग आता याच्यामध्ये क्रिएट न्यू कंपनी, नवीन कंपनी क्रिएट करायला पहिला जो मेनू असतो गेटवे ऑफ टॅली, त्याच्यावर काय काय ऑप्शन असतात? क्रिएट कंपनी, कंपनी इन्फॉर्मेशन, सिलेक्ट कंपनी, शट कंपनी,
अल्टर कंपनी आणि डिलीट कंपनी. हे पण पर्याय डिलीट नाहीये तिथं. डिलीट कसं करायचं ते आपण नंतर बघूच. बघा आता हे काही ग्रुप्स आहे आपले 15 प्रायमरी 13 सेकंडरी ग्रुप्स आपण बघितले होते. त्यात कॅपिटल मेन प्रायमरी फक्त मी आता इथं वाचतो. आपली जी माहिती आहे ती पुढे दिलेली याच्यामध्ये. कॅपिटल आहे, त्यामध्ये दुसरा आहे करंट ॲसेट. करंट ॲसेट मध्ये 6 सब ग्रुप आहे. बँक, कॅश, डिपॉझिट, लोन्स, स्टॉक इन हँड, सनरी डेटर्स. त्यानंतर करंट लायबिलिटीज आहेत, ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन्स, सनरी क्रेडिटर. बरोबर. त्यानंतर फिक्स ॲसेट हा एक प्रायमरी ग्रुप आहे, याच्यात कोणताही सेकंडरी ग्रुप नाही. नंतर 5वा इन्व्हेस्टमेंट. बरोबर. इन्व्हेस्टमेंट साठी शेअर्स, डिबेंचर्स, लोन्स. लोन्स मध्ये 3 सब ग्रुप आहे. एक आहे बँक ओडी, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन. त्यानंतर आहे सस्पेन्स अकाउंट. हे तात्पुरत्या स्वरूपाचं अकाउंट असतं. मिसलेनियस एक्सपेन्सेस, ब्रांच अँड डिव्हिजन, सेल्स आणि परचेस. हे एक 2 महत्वाचे अकाउंट याच्यामध्ये दिलेले. त्यानंतर डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम. बरोबर. तसंच डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असे हे आपले टोटल 15 प्रायमरी ग्रुप आणि त्याच्या अंडर येणारे 13 सब ग्रुप आपण हे बघितलं. आता त्याचं डिस्क्रिप्शन बघा. कॅपिटल. कॅपिटल कोणासाठी वापरला जातो? तर 2च अकाउंट, ते म्हणजे कॅपिटल आणि ड्रॉइंग. कॅपिटल आणि ड्रॉइंग या 2 अकाउंट साठी हा कॅपिटल ग्रुप वापरला जाईल. बरोबर. आपण वापरलाय. बरोबर. तुम्ही वापरला. त्याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये काय होईल? तर जे काय आपण रिझर्व्ह फंड्स रिझर्व्ह करून ठेवलेले असतील त्या फंडचे अकाउंट याच्यामध्ये कॅपिटल रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट अलाउन्सेस रिझर्व्ह, शेअर प्रीमियम रिझर्व्ह अशा प्रकारचे अकाउंट याच्या अंडर येते. हे क्वचित येणारा ग्रुप आहे, कधीतरी येऊ शकतो हा. नंतर करंट ॲसेट. करंट ॲसेट हा एक महत्वाचा ग्रुप आहे. याच्या अंडर 6 सब ग्रुप आहे. पहिला आहे बँक अकाउंट. सगळे बँकेचे अकाउंट याच्या अंडर आपल्याला घ्यायचे. सर्व बँकेचे अकाउंट कोणाच्या अंडर घ्यायचे? या बँक ग्रुपच्या अंडर. त्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँडच्या अंडर फक्त कॅशचा अकाउंट. तसंही कॅश अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागतच नाही, ऑलरेडी असतंच आहे का. कॅश अकाउंट हे बाय डिफॉल्ट टॅली ज्यावेळेस ओपन होतं त्यावेळेस नवीन कंपनी तयार केली जाते त्यावेळेस 2 अकाउंट टॅली ऑटोमॅटिक तयार करतो. ते 2 अकाउंट म्हणजे एक असतं कॅश अकाउंट आणि एक असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरं. पुढे करंट ॲसेट मध्ये पुढचा जो ग्रुप आहे आपला तो आहे डिपॉझिट. मग या डिपॉझिटच्या अंडर कोणते अकाउंट घेतले जातील? तर तुम्ही काही एखाद्या ठिकाणी डिपॉझिट ठेवलेलं असतील, टेलिफोनसाठी डिपॉझिट दिलेलं असेल, इलेक्ट्रिसिटी घेण्यासाठी डिपॉझिट दिलेलं असेल किंवा तुम्ही एफडी केलेला असतील बँकेमध्ये, तर अशा एफडीचे अकाउंट कशामध्ये घेतले जातील? या डिपॉझिटच्या अंडर. किंवा तुम्ही एखादी एजन्सी घेताना काही समोरच्या पार्टीला डिपॉझिट दिलं असेल तर असे सुद्धा अकाउंट या अंडर डिपॉझिट म्हणून आपल्याला घेता येतील. कारण ती आपली काय असते? ॲसेट. पुढे करंट ॲसेट मध्ये चौथा जो ग्रुप आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. हा येतो क्वचित प्रसंगी येतो. जसं आपण बँकेकडून लोन घेतो तसं आपण पण आपल्या कर्मचाऱ्याला आगावी रक्कम देऊ शकतो, त्यालाच लोन असंच म्हणतात. आपण जरी ॲडव्हान्स सॅलरी दिली तर ते त्यावेळेस लोनच असतं, ते एक प्रकारचं. ते आपण त्याच्या सॅलरी मधून काय करू शकतो? करत असतो, वजा करून घेत असतो. बरोबर. ते एक प्रकारचं लोनच असतं. मग आपण ऍडव्हान्स दिल्यानंतर आपल्याला जी एंट्री करावी लागेल काय होईल? बघा, जर्नलायझेशनच्या 2 प्रोसिजर 3 प्रोसिजर. काय? 2 अकाउंट वेगळे. काय? ऍडव्हान्स आपण सॅलरी दिली असं जर आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये 2 अकाउंट आपल्याला वेगळे काढायचे. तर 2 अकाउंट कोणते वेगळे निघतील? एक निघेल सॅलरी अकाउंट आणि दुसरं ऍडव्हान्स सॅलरी. आपल्याला सॅलरी नाही निघणार, ऍडव्हान्स सॅलरी आणि दुसरं कॅश. त्याला कॅश दिली ना आपण म्हणून कॅश. हे 2 अकाउंट निघते. बरोबर. मग कॅशच्या नियमानुसार कॅश जाते म्हणून कॅशला काय जाणार? डेबिट. रिअल अकाउंट आहे. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट आणि डेबिट कोणाला? ऍडव्हान्स सॅलरीला. ऍडव्हान्स सॅलरी ही आपली काय आहे? ऍसेट आहे आजच्या घडीला. ती पण काय? ऍसेट. बरं. त्याच्याकडून आपल्याला पैसे घेणं आहे. बरं. हे झालं म्हणजे आपण समजा 5,000 रुपये ऍडव्हान्स दिले, त्या कर्मचाऱ्याला 10,000 पगार आहे. आज काय एंट्री होईल?
ऍडव्हान्स सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होईल. 7 तारखेला पेमेंट होणार. तर किती तारखेला? 7 तारखेला. 7 तारखेला आपण सॅलरी देताना त्याला 10 ऐवजी किती देणार? 5च देणार. पण आपण एंट्री 10ची करणार. कशी करणार? सॅलरी दिली, सॅलरी आपला खर्च आहे म्हणून सॅलरीला डेबिट येईल 10,000 रुपये. टू किती आपण कॅश किती देणार आहे? 5,000. कॅश किती देणार? 5,000 आणि 5,000 आपण ऍडव्हान्स सॅलरी मध्ये वळते करून घेणार. बरोबर. 5,000 म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश 5,000 टू ऍडव्हान्स सॅलरी 5,000 म्हणजे ते ऍडव्हान्स सॅलरीचं अकाउंट काय होणार? क्लोज होणार. एकदा त्याला 5,000चं डेबिट आलेलं, एकदा त्याला 5,000चं क्रेडिट आलं, ते झिरो होऊन जाणार. बरोबर. अशा पद्धतीने आपण ती एंट्री आपण तिथे घेणार. सर तुम्ही काय म्हणत होते की जे कष्टाचे काम करतात त्यांच्यासाठी वेजेस असतो आणि जे काम करतात त्यांच्यासाठी सॅलरी असते. मग ते क्रिकेटर्स असतात मग त्याच्यासाठी काय सॅलरी वेजेस? कशासाठी? क्रिकेटमध्ये जे असतात ना प्लेयर्स. कशामध्ये? क्रिकेट फुटबॉलमध्ये जे प्लेयर्स असतात मग त्याच्यासाठी काय असेल? त्यांच्या सॅलरीचे ना. मग त्यांना कष्टाचे काम करतात ना. नाही तसं नाही. ते उत्पादनाचं काम नाही करत. उत्पादनाचं काम करतात का? ते कष्टाचं नाही म्हणत आपण. कष्टाचं काम करतात त्यांना वेजेस नाही. म्हणजे ते फिजिकली इन्व्हॉल्व असतात त्यांना उत्पादनाचं काम करतात. उत्पादनाचं फॅक्टरीमध्ये उत्पादनाचं काम करतात. तसं पाहायला गेलं तर फॅक्टरीमध्ये जे परमनंट वर्कर असतात त्याला सुद्धा सॅलरीज म्हटलं जातं. जे टेम्पररी वर्कर येतात त्याला आपण वेजेस देतो, मजुरी देतो. बरोबर. जो डेली वेजेस वर आहे त्याला असं फिक्स ठरलेलं नाही की याला एवढा पगार आहे, तो जेवढे दिवस येईल तेवढे त्याला मजुरी देणार आहे दिवसाला. आणि बऱ्यापैकी अशी मजुरी आठवड्याला देऊन टाकल्या जाते. बरोबर. तर असे जे आहे ते अकाउंट्स याच्या अंडर तुम्हाला वेजेसच्या अंडर तुम्हाला घ्यायचे. बघा आपण लोन्स अँड ऍडव्हान्सेस बघतोय. लोन्स अँड ऍडव्हान्सेस समजलं मग काय आहे? ही आपली ऍसेट काय आहे? तर ज्यावेळेस आपण ऍडव्हान्स देणार त्यावेळेस ती आपली ऍसेटच असते. ज्यावेळेस तुम्ही सॅलरी मधून वजा करून घेणार त्यावेळेस ते नील होणार फक्त. बघा पुढे करंट ऍसेट मधला महत्वाचा ग्रुप म्हणजे स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक साठी वापरला जातो. कालच आपण बघितलं तिथं ओपनिंग स्टॉक आलेला नव्हता. आपल्याला क्लोजिंग स्टॉक टाकता येत होता का? नव्हता टाकता येत. मग आपण काय केलं? ओपनिंग स्टॉक अकाउंट ओपन करून घेतलं, झिरो व्हॅल्यू दिली. कारण की सुरुवातीला मालच नाही ना, नवीन कंपनी तयार झाली, कॅपिटल आणलं म्हणजे नवीन कंपनी तयार झाली. अगोदरचा माल असणार आहे का? नसणार आहे. फक्त ओपनिंग आपण स्टॉक अकाउंट ओपन करून घेतलं आणि मग त्यात आपल्याला क्लोजिंग स्टॉक आपल्याला तिथं टाकता आला. पण ते तयार करावं लागलं. फक्त ओपनिंग स्टॉक साठी ते अकाउंट आहे. पुढची करंट असेट महत्वाची आहे ती म्हणजे सन्ड्री डेटर्स. हा जो ग्रुप आहे हा कोणासाठी वापरला जातो? ज्यांना आपण माल उधारीवर विकतो अशा सर्व पार्टी आपले काय असतात? डेटर्स असतात. बरं. त्यांना त्यांच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे असतात, घेणेकरी म्हणतात त्यांना. मग असे सगळे डेटर्स कोणत्या ग्रुपच्या अंडर ओपन करायचे? तर सन्ड्री डेटर्सच्या अंडर. बरं. थोडक्यामध्ये ज्यांना उधारीवर माल विकतो ते आपले डेटर्स. बरं. त्यानंतर पुढेचा महत्वाचा ग्रुप म्हणण्यापेक्षा करंट ऍसेटच चालू आहे. तर करंट ऍसेट हे 6 सबग्रुप आपण बघितल्यानंतर 6 सबग्रुप आपण बघितले. त्याच्यानंतर जो शिल्लक राहिला, जे अकाउंट शिल्लक राहतील ते या मेन करंट ऍसेटच्या अंडर घ्यायचे. म्हणून तुम्ही कॅश अकाउंट करंट ऍसेटच्या अंडर घेऊ शकत नाही. करंट ऍसेटच्या अंडर त्याला सेपरेट ग्रुप दिलाय. बँक अकाउंटला सेपरेट ग्रुप दिलाय. ते बँकेला बँकच तुम्ही निवडलं पाहिजे. जर तसं झालं नाही तर तुमच्या एंट्री स्वीकारणार नाही. तो एंट्री स्वीकारतच नाही. प्रॉपर जर ग्रुप दिला गेला नाही तर तुमची एंट्री स्वीकारत नाही. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. किंवा मग काहीतरी चुकतं तुमचं. तर असा हा मग याच्यात कोणते येतील? या 6 व्यतिरिक्त कोणते राहिले? आउटस्टँडिंग इन्कम, प्रीपेड एक्सपेन्सेस, बिल्स रिसिवेबल. बरं. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? ते इन्कम झाला आपल्याला, आपण एखादं डील करून दिलं, आपल्याला कमिशन मिळणार आहे, 5 लाख रुपये कमिशन मिळणार आहे, पण ते आपल्या हातात नाही, आजपर्यंत हातात. पण तो ह्याच वर्षामधला इन्कम आहे म्हणून आपल्याला ती एंट्री करावी लागते वर्षाच्या शेवटी. बरोबर. त्यानंतर
ती आपली काय आहे, ऍसेट आउटस्टँडिंग इन्कम, म्हणजे इन्कम यायचा बाकी आहे. नंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, एखादा खर्च तुम्ही अगोदरच देऊन टाकला, एखादा खर्च अगोदरच पेड केला, उदाहरणार्थ रेंट अगोदरच पेड करून टाकलं वर्षभरात, तर मग ती आपली आजच्या घडीला ती काय असते, ऍसेट असते. म्हणून तिला आपल्याला ह्या करंट ऍसेट ह्याच्या अंडर आपल्याला ओपन करावं लागतं. म्हणजे फक्त रेंटच्याच बाबतीत नाही, कोणताही खर्च असो तो तुम्ही आगाऊ दिला का तो आपल्याला, आणि त्याला आपण म्हटलं आता प्रीपेड रेंट, प्रीपेड सॅलरी, असं जे काय असेल ते आपण तिथं जो खर्च असेल तो उल्लेख करायचा. एक्सपेन्सेसच्या जागेवर तुम्ही तो खर्चाचं नाव टाकायचं. ठीक आहे. आणि बिल्स रिसिवेबल हे आपली करंट ऍसेट असते. त्याच्यानंतर पुढचा तिसरा जो मेन ग्रुप आहे तो म्हणजे करंट लायबिलिटी. त्याच्या अंडर 3 सब ग्रुप येतात. पहिला येतो ड्युटीज अँड टॅक्सेस, हा सगळ्या टॅक्सच्या अकाउंटसाठी. मग आता सध्या जीएसटी आला, त्या जीएसटी मध्ये 3 प्रकारचे टॅक्स असतात, सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी. हे तिन्ही अकाउंट ओपन करण्यासाठी या ग्रुपचा आपल्याला उपयोग करता येईल आणि ह्याच ग्रुपचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि अजून काही टॅक्स अस्तित्वात आहे, व्याट आणि एक्साइज ड्युटी, असे पण टॅक्स आपण या ग्रुपच्या अंडर ओपन करू शकतो. ठीक आहे. तर ते क्वचित प्रसंगी आहे उपलब्ध. बघा काही ग्रुप अजून क्वचित प्रसंगी उपलब्ध आहे आपल्याकडे, पूर्ण नाहीये. पास काढून घेण्यात येतो. ज्या दिवशी सुट्टी पाहिजे ते असेल त्या दिवशी सर अर्ज पाहिजे तुमचा आमच्याकडे. बघा झालं, हा झाला टॅक्सचा ग्रुप. त्याच्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे करंट लायबिलिटीज मधला, तो आहे प्रोव्हिजन. काही प्रोव्हिजन आपण करून ठेवली, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन, बॅड डेब्ट्स प्रोव्हिजन, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स, तर त्याच्यासाठी हा ग्रुप वापरला जाईल. हा क्वचित प्रसंगी येतो, हा कायम खूप क्वचित प्रसंगी येतो प्रोव्हिजन. त्यानंतर तिसरा महत्वाचा ग्रुप आहे तो म्हणजे सन्ड्री क्रेडिटर. सदर ग्रुप आपले बिझनेस मधील सर्व देणेकरी, म्हणजे ज्यांच्याकडून आपण माल उधारीवर विकत घेतो अशा सर्व पार्टीज आपले क्रेडिटर्स असतात. बरोबर, ज्यांच्याकडून आपण उधारीवर जे माल विकत घेतो ते क्रेडिटर्स, आणि ज्यांना उधारीवर विकतो ते डेटर्स. एवढं सोपं आहे. ज्यांच्याकडून आपण माल उधारी विकत घेतो अशा सर्व व्यक्ती किंवा संस्थांना आपल्याला पैसे द्यायचे असतात, म्हणून त्यांना देणेकरी, क्रेडिटर्स असे म्हणतात. ठीक आहे. आणि मग हे 3 जे सबग्रुप आहे करंट लायबिलिटीचे, त्याच्या अंडर जो येणार नाही अकाउंट, असा अकाउंट कुठे घ्यायचं, मग शेवटी करंट लायबिलिटी मेन ग्रुपच्या अंडर आपल्याला घ्यायचं. मग काय त्याच्यात, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एखादा खर्च द्यायचा बाकी राहिला, प्रीपेड इन्कम, एखादा इन्कम आपल्याला अगोदरच झाला, पुढच्या वर्षात आपण एखादं डील करून देणार, त्याचं कमिशन याच वर्षी देऊन टाकलं, तुम्ही एवढं काम करून द्या तुम्हाला अगोदर पैसे, पण मग तो पुढच्या वर्षाचा आहे म्हणून तो पुढच्या वर्षातच दिसला पाहिजे. बिल्स पेबल हा पण ग्रुप कुठे घेतला जाईल, कोणता अकाउंट कुठे घेतलं जाईल, करंट लायबिलिटीज, हे देणं आहे आपलं. त्यानंतर पुढचा महत्वाचा ग्रुप आहे फिक्स असेट. बघा फिक्स असेट हा प्रायमरी ग्रुप आहे. या ग्रुपच्या अंडर कोणतेही सेकंडरी ग्रुप नाही. हा ग्रुप आपल्या बिझनेस मधील फिक्स असेट साठी वापरला जातो. आपल्याला फिक्स असेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणत्या कोणत्या असेट, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, एसी, एअर कंडिशन, कॉम्प्युटर, व्हेकल्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फिक्स असेट आहे त्या ह्या ग्रुपच्या अंडर आपल्याला काय करायचे आहे, ओपन करायच्या. पुढचा इन्व्हेस्टमेंट हा स्पेशली इन्व्हेस्टमेंट साठी शेअर्स, म्युच्युअल फंड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे काय आपण घेतलेले असतील त्या ते याच्या अंडर येतील. हे हा ऍसेट साइडलाच दिसतो. हा इन्व्हेस्टमेंट कुठं असेल, ऍसेट साइडलाच आहे. पण मग त्या इन्व्हेस्टमेंट स्पेशल त्याच्यासाठी स्पेशल ग्रुप आपल्याला दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून. त्याच्यानंतर आहे पुढे लोन्स लायबिलिटी.
लोन्स लायबिलिटी मध्ये 3 प्रकारच्या लोन्स आहे. पहिला सबग्रुप जो आहे तो म्हणजे बँक ओडी अकाउंट किंवा बँक ओसीसी. ओसीसी हे त्याचं टोपण नाव आहे. तुम्ही ते निवडलं तरी इथंच जाणार, ओडी निवडलं तरी तोच इफेक्ट असणार, त्याला काही फरक नाही. या सेकंडरी ग्रुपच्या अंडर बँकेकडून घेतलेले सर्व प्रकारचे ओव्हरड्राफ्ट कर्ज, बँकेकडून घेतलेले सर्व प्रकारचे ओव्हरड्राफ्ट कर्ज या अकाउंटच्या अंडर ओपन केले जाते. ओव्हरड्राफ्ट कर्ज म्हणजे काय, तर हे कर्ज जे आहे ते आपण जसं करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, कधी पैसे काढायचे कधी टाकायचे, पुन्हा काढायचे पुन्हा टाकायचे, असं आपण अशा पद्धतीने आपण ते वापरू शकतो. बरोबर. आता या ग्रुपच्या अंडर जर तुम्ही इतर पण बँकेचे लोन जरी घेतले तरी फरक नाही, काय फरक पडणार नाही. मग तुम्ही असं म्हटलं का बँकेचे सर्व लोन आपण याच्या अंडर ओपन करू, काय हरकत. आणि मग इतर जे प्रायव्हेट कंपन्यांकडून घेतलेले ते सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन मध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 3 ग्रुप आहे आपल्याकडे. बँक ओडी बँकेसाठी, बँकेचे कर्जांसाठी, सिक्युअर्ड लोन आपण बँकेच्या लॉंग टर्म कर्जासाठी, पण तुम्ही ओडी वापरला तर हा वापरायची गरज नाही. ठीक आहे. एखाद्याला सिक्युरिटी घेऊन जर कर्ज दिलेलं असेल प्रायव्हेट संस्थेला तर तो त्याच्यासाठी हा वापरा, आणि सिक्युरिटी न घेता जर घेतलेला असेल तर अनसिक्युअर्ड लोन वापरा. असे हे 3 महत्वाचे ग्रुप लोन्स मध्ये. आणि या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं कर्ज येत नाही, त्यामुळे मेन लोन ग्रुप कोणालाही वापरायचा नाही. ठीक आहे. झालं. बघा पुढे आहे सस्पेन्स. हे तात्पुरता अकाउंट. एखादी एंट्री आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये आली आणि कोणाकडून आली हे समजलं नाही तर तात्पुरत्या स्वरूपात त्याला डेबिट किंवा क्रेडिट आपण ह्या सस्पेन्स अकाउंटने देऊ शकतो, आणि ती एंट्री तेवढ्यापुरती पूर्ण करून आपण बँकेचं अकाउंट आपण क्लोज करू शकतो, थोडक्यात टॅली करून घेऊ शकतो. आणि मग नंतर फायनल अकाउंट फायनल करताना ही एंट्री आपल्याला परत मूळ जशी होती किंवा ज्याच्याकडून पैसे आले त्याला प्रॉपरली डेबिट आपल्याला द्यावा लागेल. ठीक आहे. तर हे तात्पुरता अकाउंट आहे सस्पेन्स अकाउंट. मिसलेनियस एक्सपेन्सेस हा पण क्वचित वापरला जाणारा ग्रुप आहे. हा ग्रुप कंपनीच्या 4 नुसार प्रारंभिक कंसात सुरुवातीचे, म्हणजे कंपनी स्थापन करताना सुरुवातीचे जे खर्च असतात ते खर्च हे कंपनीची ॲसेट असते, आणि म्हणून तो खर्च प्राथमिक खर्चांना हा ग्रुप आपण वापरतो. पण अजूनपर्यंत मी तरी वापरला नाही एवढ्या दिवसामध्ये. बरोबर. त्यानंतर पुढचा ब्रँच अँड डिव्हिजन. हा जर कंपन्यांच्या ब्रँच असतील, एका ब्रँच मधून दुसऱ्या ब्रँचला माल पाठवायचा आहे, अशा केसमध्ये आपल्याला एंट्री करावी लागते. मग डेबिट कोणाला द्यायचं तर त्या ब्रँचला द्यायचं. बरोबर. किंवा माल जातो म्हणून मालाला डेबिट आणि क्रेडिट कशाला तर त्या ब्रँचला. आपल्याकडे त्या ब्रँच कडून माल येत असेल तर मालाला डेबिट आणि ब्रँचला क्रेडिट, असं आपण करू शकतो. पुढे सेल्स हा एक महत्वाचा ग्रुप. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला वापरावा लागणार. 2च अकाउंट साठी हा वापरला जातो, ते म्हणजे सेल्स आणि सेल्स रिटर्न. हे 2च अकाउंट. सेल्स गुड्स आपण जे घेतलं ते, आणि दुसरं सेल्स रिटर्न माल परत येतो. जर आपण माल विकला आणि त्यात काही जर फॉल्ट असेल तर समोरची पार्टी आपल्याला परत करते, त्याला सेल्स रिटर्न असं म्हटलं जातं. मग हे 2 अकाउंट आपण या ग्रुपच्या अंडर आपण घेऊ शकतो. पुढचा आहे परचेस. हा पण सगळ्यात महत्वाचा, नेहमी येणार प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा असतो परचेस. ह्या पण 2च अकाउंट साठी, परचेस आणि परचेस रिटर्न. बरोबर. परचेस गुड्स आणि परचेस रिटर्न. त्यावेळेस आपण माल परचेस करतो, त्यात जर काही डिफेक्ट निघाला, काही खराब निघाला माल, तर आपण त्या समोरच्या पार्टीला आपण परत करतो का नाही. तुम्ही पण करता का नाही. काही माल जर समजा तुम्ही काही वस्तू आणल्या ती खराब निघाली तर परत दुकानदाराला नेऊन देता का ही खराब आहे. बरोबर. तर त्याला परचेस रिटर्न असं म्हटलं जातं. त्याला नाव काय असतं, परचेस रिटर्न. म्हणून मग तो ग्रुप पण आपण ह्या परचेस याच्या अंडर आपण घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा 12वा ग्रुप महत्वाचा, तो म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. सगळ्यात जास्त आला बघा पहिल्या प्रॉब्लेम मध्ये. डायरेक्ट नाही आला, इनडायरेक्ट आला, पण खर्चाचा ग्रुप सगळ्यात जास्त आला, सगळ्यात जास्त वापर झाला. कारण की प्रत्येक बिझनेस म्हटला का खर्च आहे. ठरलेले खर्च असतात, फिक्स खर्च. पगार द्यावा लागतो, कोणाला तरी कामाला ठेवावं लागतं, लाईट बिल भरावंच लागतं, टेलिफोन बिल भरावंच लागतं. बरोबर आहे का नाही. हे तर खर्च फिक्स झालेले.
काही वस्तू आणायच्या आहे, माल वाहून आणण्याचा खर्च तर येतो आहे का नाही. तुम्हाला बिल द्यायचे असतात, ते प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च असतोच तुम्हाला. असे काही फिक्स कोणताही बिझनेस घ्या, साधं डॉक्टर असो, सीए असो किंवा कोणीही असो, यांना हे खर्च आहे का नाही. टेलिफोन बिलाचा खर्च कोणाला चुकलाय का आता? नाही. बरोबर. हे सगळे खर्चाचे अकाउंट्स या डायरेक्ट किंवा इनडायरेक्टच्या अंडर आपल्याला ओपन. मग डायरेक्टच्या अंडर कोणते घ्यायचे? तर जे उत्पादनाशी डायरेक्ट संबंधित आहे, जे उत्पादनाशी संबंधित, ज्याचा उपयोग उत्पादनासाठी होणार आहे. उदाहरणार्थ वेजेस, मजुरी, आपण जे वर्कर असतात त्यांना मजुरी देतो ती, कॅरेज इनवर्ड, माल वाहून आणण्याचा खर्च, उत्पादन करण्यासाठी कच्चा माल आपण वाहून आणतो, तो माल वाहून आणण्याचा खर्च ह्या कॅरेज इनवर्ड मध्ये आपण घेतो. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी जर भाड्याने घेतलेलं असेल फॅक्टरीचं शॉप, तर ते त्याचं आपण भाडं आपण देत असतो, ते भाडं याच्या अंडर आपण घेतलं जाईल. इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग, जी काही फॅक्टरीसाठी इलेक्ट्रिसिटी लागेल ती, फ्युएल, काही इंधन लागेल, असे सगळे अकाउंट्स आपण डायरेक्टच्या अंडर येणारे खर्च हे कमी आहे आणि हे थोडेसे प्रॉब्लेम मध्ये येताना कमी येतात. एखादा 2 एंट्री येते, एखादी एंट्री येते, पण इनडायरेक्टच्या एंट्री जास्त असतात. बरोबर. इनडायरेक्ट म्हणजे उत्पादनाशी संबंधित नसणारे खर्च, मग त्यात सॅलरी, स्टेशनरी, डिस्काउंट, इंटरेस्ट पेड, कमिशन पेड, इलेक्ट्रिसिटी, ऑफिस इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन बिल. तर या प्रकारचे जे खर्च आहे ते कुठे येतील? इनडायरेक्ट मध्ये. आणि या व्यतिरिक्तही एखादा खर्च जर तुम्हाला समजलाच नाही का आता डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे, तो कुठे घ्यायचा? इनडायरेक्ट मध्ये घेऊन टाकायचा. त्याच्याने काय फरक पडत नाही एवढा. इनडायरेक्ट मध्ये घेतला म्हणून बॅलन्स शीटवर फरक पडणार असं नाही. जसं आपण लोनचं बघितलं का, मी तुम्हाला सांगितलं बँक ओडी मध्ये जरी तुम्ही बँकेचं अकाउंट घेतलं लोनचं, लॉंग टर्मचं, तरी तुम्हाला चालणार आहे, त्याने काही फरक पडणार नाहीये ना. बॅलन्स शीटच्या ऍसेटवर फरक पडणार, त्या बॅलन्स शीटच्या टॅली टोटलवर पडणार आहे ना, तुमच्या प्रॉफिटवर पडणार. ठीक आहे. तर असे 2 खर्चाचे अकाउंट. खर्च सगळ्यात जास्त येतो, म्हणून खर्चाच्या अकाउंटला नेहमी लक्षात ठेवायचं. पुढे इनडायरेक्ट इन्कम. कोणतं आहे? इनडायरेक्ट इन्कम. जसं डायरेक्ट इन्कम होता, एक्सपेन्सेस होता डायरेक्ट इन्कम, जसा डायरेक्ट इन्कम होता तसा डायरेक्ट एक्सपेन्सेस होता, तसा डायरेक्ट इन्कम. बरं. उत्पादनाशी संबंधित असणारा जो इन्कम आहे तो याच्यात येतो, सेल परचेस व्यतिरिक्त. बरं का, सेल परचेस व्यतिरिक्त. मग यात कोणता इन्कम येईल? तर एकच इन्कम मला दिसतो, इन्शुरन्स क्लेम फॉर थेफ्ट ऑर बर्निंग ऑफ गुड्स. माल जळाला आणि तुम्ही त्याचा इन्शुरन्स करून ठेवलेला असेल आणि तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला आणि त्या इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला त्या क्लेमचे पैसे दिले, तर तो जो इन्कम आहे तो कुठे घेतला जाईल? या डायरेक्ट इन्कम मध्ये. डायरेक्ट इन्कम मध्ये जास्त अकाउंट्स येत नाही जास्त करून. बघा, त्याच्यानंतर आहे इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे उत्पादनाशी संबंधित नसणारे पण सेल व्यतिरिक्त, परचेस व्यतिरिक्त. मग त्यात कोणते येतात? रेंट रिसिव्ड, तुम्ही एखादी जागा भाड्याने दिली त्याचं रेंट मिळालं. बरं. इंटरेस्ट रिसिव्ड, तुम्ही बँकेत एफडी केल्या त्याचं इंटरेस्ट मिळालं. कमिशन रिसिव्ड, तुम्ही काही डील केले त्याचं कमिशन मिळालं. बरं. डिस्काउंट रिसिव्ड, तुम्ही डिस्काउंट मिळाला तुम्हाला एखाद्या पार्टीकडून एक्स्ट्राचा. तर अशा प्रकारचे जे इन्कम आहे हे इन्कम कुठे घ्यायचे? या इनडायरेक्ट इन्कम या मेन ग्रुपच्या अंडर आपल्याला घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे आपले हे टोटल 15 प्रायमरी आणि 13 सेकंडरी ग्रुप. कोणाला काही याच्यामध्ये शंका आहे? आता बघा बरं, बघा तुम्ही लिहून पण घेतलेले बऱ्याच जणांनी, फक्त काही राहिले असतील अजून, चॉकलेट पण नाही दिले त्यांनी, तो काय भाग नाही. बरोबर ना? काय रे, तुझं काय झालं? चॉकलेट आणणार होता ना? कोणाला काही अडचण आहे याच्यात आता सांगा. बघा, या ग्रुप्स मध्ये कोणाला काही शंका असेल, एखादा ग्रुप समजला नसेल तर तो तुम्ही विचारा. तुम्ही विचारलं तर तुम्हाला तो प्रश्न दुसऱ्याचा पण असू शकतो.
काल तुम्ही कंप्लीट गप्प होते, तुम्हाला ग्रुप विचारला मी अकाउंटला कोणता द्यायचा तरी तुम्हाला सांगता येत नव्हतं. आता समजलं का तुम्हाला? हे तुमच्यासाठीच रिपीट केलंय मी परत, कारण की तुम्ही काल गप्प बसले होते, आहे का नाही? सांग काय अडचण आहे का? करंट लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन, बरोबर. तर प्रोव्हिजन कशासाठी? इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. आपण समजा 31 तारखेला आपला अकाउंटिंग संपतं आणि अकाउंटिंग संपल्यानंतर आपण इन्कम टॅक्स आपला लगेच तिथं डिक्लेअर होतो का बा एवढा प्रॉफिट आला का एवढा लॉस आला. मग तो इन्कम आल्यानंतर त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो ना. पण आपण इन्कम टॅक्स लगेच 31 तारखेला भरत नाही. का भरत नाही? तर त्याला काही कारण असतात. त्याला गव्हर्नमेंटने सुद्धा 2-3 महिन्याची पुढची तारीख दिलेली असते. बघा आता इन्कम टॅक्स भरण्याची तारीख डिसेंबरची 31 डिसेंबर, म्हणजे 31 मार्चचा इन्कम टॅक्स कधी भरायचा आपल्याला? 31 डिसेंबर पर्यंत. का वाढून दिलं? तर हे कोविडमुळे वाढून दिलं होतं हा पिरियड. पण जनरली तो 3 महिन्यात पुढचा असतो. जून जुलै मध्ये, जुलैची एंडची तारीख असते इन्कम टॅक्सची रिटर्न भरण्याची. का बरं जुलैची असते? मग 31 मार्चला भरू शकत नाही का आपण? आपला प्रॉफिट डिक्लेअर झालेला असतो. तर याचं असं असतं की आपण जे आपल्याला जे इन्कम झालेले असतात, आपण ज्या पार्ट्यांनी आपल्याला पेमेंट केलेलं असतं त्या पार्ट्यांनी आपला काही टीडीएस कट केलेला असतो. टीडीएस, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स म्हणून त्याला म्हटलं. म्हणजे कोणतंही पेमेंट करताना जर ती समोरची पार्टी 1 करोडच्या पुढे त्याचा टर्नओव्हर असेल तर त्याला समोरच्याला पेमेंट देताना 2% इन्कम तुमच्या नावाने इन्कम टॅक्सला भरावे लागतात, बरोबर. आणि मग त्याचे रिटर्न त्याने भरलेले नसतात तोपर्यंत. मग त्याला पण रिटर्न भरण्याची काही तारीख असते. त्याने रिटर्न भरले का मग तुमच्या नावावर ते पैसे येऊन जातात. तर तुम्ही 31 मार्चला जर इन्कम टॅक्स भरून टाकला तर ती वजावट मिळेल का तुम्हाला? त्याने जे भरलेले पैसे ते तुमच्या अकाउंटला येतील का? नाही येणार, बरोबर. मग आपल्याला समजा 5 लाख इन्कम टॅक्स येतोय तर आपण 5 लाखाची प्रोव्हिजन करून बाजूला काढून ठेवणार. समजा ती बाजूला काढून जर ठेवली नाही तर काय होणार? वेळेवर आपल्याकडे पैसे नसेल इन्कम टॅक्स भरायच्या दिवशी तर काय होईल? त्याच्यासाठी आपल्याला काही प्रोव्हिजन्स करून ठेवावे लागतात, बरोबर. त्याच्यासाठी तो ग्रुप आहे प्रोव्हिजन. पण तो ग्रुप आपण क्वचित प्रसंगी येतो, कधीतरी येतो. बॅड डेप्स असा काही ग्रुप नाहीये. बॅड डेप्स हा काय? एक खर्च आहे, बरोबर. ग्रुप आहे का बॅड डेप्स? नाही. बॅड डेप्स हा आपला खर्च आहे. बॅड डेप्स प्रोव्हिजन, बुडीत कर्जाची प्रोव्हिजन. आता कसं होतं, बँकेमध्ये जे कर्ज घेतात तर काही जण भरतच नाही. मग त्यासाठी न भरणाऱ्यांसाठी काही प्रोव्हिजन बँकेला करून ठेवावे लागते. किंवा आपण मोठा बिझनेस जर करत असेल तर आपल्याला पण अशा याच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवावे लागते रकमेची, जेणेकरून आपला लॉस न हो. एकाच क्वार्टर मध्ये तो लॉस नको दिसायला. समजा आपण बघा 5 वर्षापासून असे 10-12 कस्टमर आपले का जे काय करताय? आपले पैसे बुडवताय, पेंडिंग आहे, त्यांच्याकडे पैसे पेंडिंग आहे आणि ती रक्कम आहे काही लाखामध्ये. समजा 10 लाख रुपये. 10 जणांकडे किती आहे? 10 लाख रुपये आहे का नाही? मग 10 जणांकडे 10 लाख रुपये आहे तर मग ते किती वर्षाचे? 5 वर्षाचे. आणि एकदम तुम्ही जर 6व्या वर्षात म्हटलं का 10 लाखाचे माझे पैसे बुडाले, बॅड डेप्स झाले, तुमचं उत्पन्न होत असतं फक्त किती? इन्कम असतो समजा 10-11 लाख रुपये. एका खटी ते खर्च तिथे येऊन जाणार आहे. पण त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही भरपूर इन्कम टॅक्स भरलेला असणार आहे का नाही? मग त्यामुळं तो इन्कम टॅक्स भरायला लागू नये. समजा ह्या वर्षामध्ये माझ्याकडे असं पकडा, हे बघा एक आपण उदाहरण घेऊ. पहिलं वर्ष, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फिफ्थ आणि सिक्स्थ इयर, बरोबर. पहिल्या वर्षी समजा 1 लाख आहे, दुसऱ्या म्हणजे बुडवणारे 1 लाख आहे. पण आपल्याला अशी आशा आहे की
हे रिकवर होतील असं आशा आहे. आपण 5 वर्षापर्यंत आशा पकडली का हे रिकवर होतील. किती झाले? 5 लाख झाले. किती झाले? 5 लाख झाले. आता या वर्षी आपला इन्कम आला, आपण हे डिक्लेअर केले नाही. समजा पहिल्या वर्षी 5 इन्कम डिक्लेअर केले नाही, हे डिक्लेअर न करता आपला 11 लाख रुपये प्रॉफिट आला. किती आला? 11. बघा प्रत्येक वर्षी 11 झाला असं आपण पकडू. ठीक आहे. आणि ह्या वर्षी 11ची येईल असं आपण पकडू. ठीक आहे. या वर्षीचे पण 1 लाख, असे 6 लाख समजा. आणि हे मी डिक्लेअर केलेच नाही. 1 लाख 1 लाख हे मी वजा केले नाही या वर्षांमधून, आणि न वजा करता माझा प्रॉफिट किती आला? 11 लाख आला. मग मला इन्कम टॅक्स किती भरावा लागेल? तर पहिल्या 5 लाखावर किती आहे? पहिला 2.5 लाख सूट आहे, तिथून पुढे 10% म्हणजे तो 25,000, म्हणजे 5 लाखापर्यंत 25,000. बरं, 5 लाख ते 10 लाख किती आहे? 5 लाख ते 10 लाख 20% आहे, म्हणजे ते 1 लाख रुपये. 5 लाख ते 10 लाख किती इन्कम टॅक्स आहे? 20%. त्याच्यावर किती इन्कम टॅक्स भरावा लागेल? 1 लाख. त्याच्यानंतर 10 लाखाच्या पुढे आहे 30%, म्हणजे वरती किती? 11, 1 लाख पुढे, म्हणजे 1 लाखावरती 30,000 भरावे लागतील. मला इन्कम टॅक्स इथं किती आला? 1,45,000. बरोबर ना? मला किती भरावा लागला यावर्षी इन्कम टॅक्स? आणि हा असाच असणार 1,45,000 1,45,000. बरोबर, 1,45,000 मला इन्कम टॅक्स भरावा लागेल प्रत्येक वर्षी. 5 वर्षामध्ये किती? 1,45,000. आणि मी समजा ह्या वर्षी पण 1,45,000 येईल जर आपण दाखवले नाही तर. पण आपल्याला असं वाटलं का बाबा आता हे काही पैसे येण्यासारखे नाही, हे 6 लाख रुपये आपले बुडाले. मग मी इथं 6 लाख रुपये बॅड डेप्स दाखवून दिले. 6 लाख बॅड डेप्स दाखवून दिले. म्हणजे ते 6 लाख बॅड डेप्स जर दाखवले, तो खर्च जर दाखवला, तर काय होणार? तर या 11 लाखातून 6 लाख वजा होणार. कारण खर्च झाला ना आपला, उत्पन्न तेवढा 6 लाखांनी कमी होणार ना. म्हणजे किती उत्पन्न आलं? किती आलं उत्पन्न? 5 लाख आलं. मग इथं इन्कम टॅक्स किती येईल? 5 लाखापर्यंत फक्त 25,000 येईल. फायनली किती येणार? 25,000. मग तुम्ही म्हणाल कमी आला ना इन्कम टॅक्स. बघा की कमी आला का नाही इन्कम टॅक्स? बरोबर. पण तेच आता कॅल्क्युलेशन करू आपण. म्हणजे 7,50,000 टोटल आला. पण तेच तुम्ही इथं जर दाखवत आले असते, दरवर्षी ते बॅड डेप्टची प्रोव्हिजन करत आले असते का हे बॅड डेप्ट साठी मी रिझर्व्ह ठेवले, 1 लाख रुपये काय केले? रिझर्व्ह ठेवले बुडीत याच्यासाठी. मग 1 लाख जर बुडीत ठेवल्या, रिझर्व्ह ठेवल्या असते, तर इथं उत्पन्न आपला इन्कम किती आला असता? 10 लाख आला असता. किती आला असता? 10 लाख आला असता. बरोबर ना? मग अशा केसमध्ये आपला इन्कम टॅक्स किती आला असता? तर हा तिसरा जो स्लॅब आहे तो आपल्याला लागला असता का 30,000चा? नसता लागला. म्हणजे किती? 1,25,000. आणि इथं 25,000, आणि इथं 25, इथं पण 1,25,000. करू आता टोटल किती लागतं आपल्याला बघू. किती आला? पुन्हा 7,50,000च आला त्याच्या हिशोबाने. 1 मिनिट, 30 नाहीये. हा, इथं 55 पाहिजे. तरी म्हटलं असं काय झालं, इथं 55 पाहिजेत, 45 नाहीये. इथं फरक पडतो त्याच्यामध्ये. बघ इथे 1,55,000, 1,55,000 ने किती टॅक्स गेला 5 वर्षामध्ये? 8 लाख रुपये टॅक्स गेला. तेच दरवर्षी जर तुम्ही ती प्रोव्हिजन दाखवत गेले तर किती टॅक्स आला? 50,000 रुपये तुमचे वाचले का नाही तिथं? बरोबर आहे का? कारण की तुमचा जेवढा टॅक्स इन्कम जास्त दिसल्या जाईल तेवढा टॅक्स वाढतो ना. काही पुढच्या अमाऊंटला टॅक्स जास्त आहे ना, हे लक्षात घ्या. आता हे मी किरकोळ उदाहरण सांगितलं. ज्या कंपन्या असतात त्यांचे करोडोमध्ये प्रॉफिट आलेले असतात आणि करोडोमध्ये त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो.
त्या केसमध्ये त्यांचं किती वाचेल इन्कम टॅक्स वाचेल का नाही? हा आपण आपला छोट्या एखाद्या दुकानदाराचं बघितलं फक्त, किरकोळ दुकानदाराचं बघितलं आपण, समजलं मग. म्हणजे जर वेळचे वेळी आता समजा ठीक आहे आपल्याला येणार आहे असं आपण पकडू, पण ती प्रोव्हिजन करून ठेवली आपण, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1 लाख रुपये. पण मग 1 लाखाची ज्यावेळेस प्रोव्हिजन केली ती प्रॉफिट मध्ये पकडली जात नाही. ती प्रोव्हिजन प्रॉफिट मध्ये पकडली जाते का? नाही. प्रॉफिट मग 10 लाख पकडला जातो आणि 1 लाख प्रोव्हिजन पकडलं जातं. त्याच्यामुळे 10 लाखामध्ये 1 लाख जर प्रोव्हिजन पकडला गेली तर मग ऑटोमॅटिकली इन्कम टॅक्स काय होतो? कमी होतो. आणि जर आपण बॅड डेट दाखवली प्रत्येक वर्षी आणि जर नंतर त्याने देऊन टाकली रिकवर झाले तर मग त्या वर्षी तो इन्कम येतो ना, आपला इन्कम होतो ना. मग रिकवर झालेले, आता समजा इथं पैसे आले त्याचे पुढे जाऊन अजून 7व्या वर्षामध्ये आले तर आपला त्या वर्षी इन्कम वाढेल, त्या वर्षी काय होईल? इन्कम वाढेल. ठीक आहे. तर अशी ती प्रोव्हिजन ही क्वचित प्रसंगी येते, ती काय आपल्याला नेहमी येणारा अकाउंट नाहीये. बरं, आता कालच्या याच्यामध्ये काय अडचण असेल तर ते सांगा. काल कोणाला काय अडचण आली? मी तो प्रॉब्लेम ओपन करतो जो सोडवलाय तो. बघा हा प्रॉब्लेम होता आपला जर्नलचा. सुरुवातीला येतो मी. बघ, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश हा प्रॉब्लेम होता. याच्यात कोणाला अडचण आहे का? टाकताना काय अडचण आली का? हा प्रॉब्लेम कोणी कोणी टाकला? बर, आता याच्यात कोणाला काही शंका आहे, अडचण आहे असं सांगा. इकडे कसा टाकायचा म्हणजे तुम्ही अकाउंट तयार करतात. हे बघा आपण काय केलं, जर्नल एंट्रीज केल्या, तुम्ही पण केल्या, तुम्ही लिहिल्यानंतर आपल्याला कोणती एंट्री करायची म्हटलं, समजा पहिली एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, ही एंट्री तुम्हाला करायची असं पकडा. मी आता टॅलीमध्ये जातो. टॅलीमध्ये गेल्यानंतर एक कंपनी मी तयार करतो, क्रिएट कंपनी. एबीसी नावाची मी कंपनी तयार केली. याचं फायनान्शियल इयर काय आहे? 1/4/15. बघा 1/4/15. बघा इथं कंपनी तयार केल्यानंतर मी जर डायरेक्ट इथं अकाउंटिंग व्हाउचर निवडलं, एंट्री करण्यासाठी काय आहे? अकाउंटिंग व्हाउचर. अकाउंटिंग व्हाउचर निवडल्यानंतर इथं मला काय निवडावं लागतं? जर्नल निवडायचं असतं. कोणतं व्हाउचर निवडायचं? जर्नल. याच्यातून आपल्याला एंट्रीज करायच्या आहे. जर्नल व्हाउचर. हा, इन्व्हेंटरी क्लोज करतो ते. आता इथं नाही क्लोज केलं तरी आता सध्या आपण पूर्ण प्रॉब्लेम सोडवतोय. प्रॉब्लेम पूर्ण सोडवला तर प्रॉफिट अँड लॉसच्या अमाऊंट मध्ये डिफरन्स सापडणार. मी फक्त तुम्हाला काय सांगतोय का, आता इथं पहिले तुम्हाला ते सेटिंग करायचंय, F11चं सेटिंग करायचंय. करून दाखवतो परत एकदा. हे बघा F11 केलं. याच्यामध्ये अकाउंटिंग फीचर्स याच्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला इन्व्हेंटरीज आपल्याला ऑफ करायची, म्हणजे आपल्याला फक्त अकाउंट ओनली घ्यायचं म्हणून इथे यस म्हणायचं. आणि बिल वाईज डिटेल, आपल्याला बिलाची डिटेल आपल्याला इथे घ्यायची नाहीये म्हणून आपण इथं काय म्हणायचं? नो म्हणायचं. ही एक महत्वाची सेटिंग करायची. कोणी इकडं कोणी प्रॉब्लेम टाकला पूर्ण टाकला. टाकताना प्रॉब्लेम नाही आला तुम्हाला? तुम्हाला कोणी टाकला? पूर्ण किंवा अर्धा टाकला? किती टाकला एंट्री तू? सगळ्या टाकल्या. तू किती टाकल्या? सगळ्या. तू सगळ्या टाकल्या. प्रॉब्लेम आलाच नाही त्यांना. आणि बॅलन्स टॅली झाले? बॅलन्स टॅली झाले. बघा आता काहींना ठीक आहे त्याच हा ठीक आहे. आता झालं. हे बघा आपल्याला एंट्री कशी करा. आता जर मला व्हाउचर एंट्री मधून एंट्री करायची, व्हाउचर एंट्रीला मी गेलो, एंटर दिला. एंटर दिल्यानंतर मला एंट्री काय माझी?
कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कॅश अकाउंट डेबिट इथं मी घेतलं 1 लाख. क्रेडिट कोणाला? कॅपिटलला. कॅपिटल नाहीच ना तिथं. आहे का कॅपिटल? नाहीये. मग ते मला तयार करावं लागेल ना अगोदर. म्हणजे एंट्री करण्याच्या अगोदर या ठिकाणी दोन्ही अकाउंट काय पाहिजेत? तयार पाहिजे. बरोबर. काय पाहिजेत? तयार पाहिजे. म्हणजे पहिले तुम्हाला हे जे एंट्री आहे यांची आपण काय केलं? कोणतं अकाउंट तयार नाही? कॅश अकाउंट तयार आहे म्हणून मी त्याच्या पुढे डॅश मारला. कॅपिटल तयार नाही म्हणून मी त्याला ग्रुप दिला. बाबा कॅपिटलला कोणता ग्रुप मध्ये तयार करायचं? कॅपिटल अकाउंट मध्ये. तसं जे नाहीये ते आपण पहिले शोधले. इथं शोधले, त्याला ग्रुपिंग केलं. मग हे ग्रुपिंग केलेल्या जेवढे अकाउंट आहेत ते पहिले तयार करायचे. कुठून तयार करायचे? तर या ऑप्शन मधून अकाउंट इन्फो, लेजर आणि क्रिएट केलं ना. या ऑप्शनचा वापर केला ना तुम्ही. या ऑप्शन मधून ते अकाउंट पहिले तयार करायचे. तयार केल्यानंतर मग तुम्ही व्हाउचर एंट्री कडे जायचं. सर्व अकाउंट तयार असल्यावर मग तुम्हाला डेबिट क्रेडिट द्यायला काही प्रॉब्लेम येईल का? काहीच येणार नाही. बरोबर. ठीक आहे. आता आणखी एक येणारा प्रॉब्लेम, तो तुम्हाला आला का नाही मला माहित नाही. तुम्हाला का आला नाही ते माहित नाही, पण आणखी एक येणारा प्रॉब्लेम असतो. मी व्हाउचर एंट्री मध्ये गेलो. व्हाउचर एंट्री मध्ये 1 मिनिट. हे बघा, व्हाउचर एंट्री मध्ये आता मी कॅपिटल अकाउंट समजा तयार केलं. अकाउंट, लेजर, क्रिएट. इथं केलं कॅपिटल अकाउंट. कोणता ग्रुप घेतला? कॅपिटल. झालं, माझं कॅपिटल अकाउंट तयार झालं. आता मला एंट्री करायची पहिली. मग मी कुठं जाणार? अकाउंटिंग व्हाउचरला. अकाउंटिंग व्हाउचरला गेलो, एंटर दिला. आता मी इथं म्हटलं कॅश जर्नल निवडलं. इथं बरं आहे जे निवडलेलं. कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंटच नाही. डेबिट द्यायला कॅश अकाउंटच नाही. झालं का असं कधी? झालं कोणाचं? हा सर, डेबिट किंवा क्रेडिट द्यायला तिथं कॅश अकाउंट तयार आहे तरी कॅश अकाउंटच नाही दिसलं. असं काय झालं का? तयार आहे ना तिथं कॅश. एक लक्षात घ्या, कॅश अकाउंट तयार नाही असं आहे का? तुम्ही मला सांगा. ज्या वेळेस कंपनी तयार होते त्यावेळेस कॅपिटल कॅश अकाउंट ऑलरेडी तयार होतं. आता असताना हा प्रॉब्लेम कधी कधी तुम्हाला तिथं दाखवला जातो. तो का दाखवला जातो? तर हे जे व्हाउचर तुम्ही निवडले जर्नल व्हाउचर, याच्यामध्ये कॅश एंट्रीला अलाउड नसतं, परमिशन नसते. बरोबर ना. पण ती जर परमिशन तुम्हाला स्पेशल घ्यायची असेल तर या ठिकाणी एक कॉन्फिगरेशन म्हणून ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही जर्नल एंट्री मध्ये आहात आता, त्या ठिकाणी त्या स्क्रीनचं मला कॉन्फिगरेशन करायचंय म्हणून F12 फंक्शन की आहे किंवा त्या कॉन्फिगरेशनवर तुम्ही काय करू शकता? क्लिक करू शकता. केलं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा वेगवेगळे कॉन्फिगरेशन आहे त्या एंट्रीशी संबंधित. स्किप डेट फील्ड ड्युरिंग क्रिएशन फास्ट एंट्री. तुम्हाला डेट स्किप करायची का? आता तो काय करतो? F2 दाबल्याशिवाय डेटवर जात नाही. तुम्हाला जर असं वाटलं का नाही त्याने प्रत्येक वेळेस पहिले डेटवर जायला पाहिजे, तर तुम्ही इथे नो करून टाका. तो पहिले डेटवर जाईल, डेट घेईल, मगच पुढे. तुम्हाला F2 दाबायची गरज पडणार नाही. बरोबर ना. तुम्हाला डेट घेण्यासाठी काय करावं लागतं? F2 प्रेस करावा लागतो का नाही? बरोबर. जर तुम्ही इथं नो केलं तर तो पहिले डेट कॉलमला जाईल आणि मग तो पर्टिक्युलर पहिल्या डेबिटच्या कॉलमला जाईल. बरोबर. हे जे सेटिंग आहे, तुम्ही जो स्क्रीन होता तुमच्या समोर, तो स्क्रीन ओपन असताना जे F12 केलं, फंक्शन की दाबली, ते सेटिंग त्या स्क्रीनचं आहे. त्या स्क्रीनचं. बरोबर. मग इथं नो म्हटलं का तो काय करेल? तुम्हाला डेट विचारेल. पहिले डेट टाकायला म्हणजे डेट फील्डवर जाईल. इथे येस का म्हटलेलं असतं? तर बऱ्याच वेळेस असं होतं का सेम डेटला एंट्री असतात, 5-5 एंट्री एकाच तारखेला. मग अशा वेळेस कशाला परत डेटवर जायचं? डायरेक्ट बाबा डेबिटच्या ह्याच्यावर जाणार. म्हणजे फास्ट एंट्रीसाठी हा ऑप्शन आपण येस म्हटलेला असतो. बरोबर. त्याच्यानंतर यूज डेबिट क्रेडिट इन्स्टेड ऑफ टू बाय. आता तुम्हाला टू बाय माहिती, तिथं डेबिट क्रेडिट येऊ राहिलं, येतंय ना. मग त्याच्या आई तुम्हाला तिथं टू बाय पाहिजे असेल तर तुम्ही इथं नो म्हणा. तो डेबिट क्रेडिटच्या ऐवजी काय करेल? तिथं काहींच्या याच्यावर टू बाय पण असेल,
काहींच्यावर डेबिट क्रेडिट असेल ते ऑप्शन इथं आहे. त्यानंतर पुढे वॉर निगेटिव्ह कॅश बॅलन्स. आपण एखादी एंट्री करतोय, पेमेंट करतोय, सॅलरी देतोय 10,000 आणि आपल्याकडे 5,000 शिल्लक आहे. त्याने वॉर्निंग दिली पाहिजे का तुमच्याकडे कॅश शिल्लक नाहीये. त्याने वॉर्निंग दिली पाहिजे कॅश शिल्लक नाहीये, तुम्ही एंट्री करू नका. मग ती वॉर्निंग आपण ऑन करून ठेवली. जर नो म्हटलं तर तो वॉर्निंग जाणार नाही, बिंदास एंट्री घेऊन टाकेल. समजलं? त्याच्यानंतर अलाउ कॅश अकाउंट इन जर्नल व्हाउचर. आपण जे जर्नल व्हाउचर यूज करतो एंट्रीसाठी त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश अलाउ करायची का? ऍक्च्युअल अलाउ नसते. जर्नल मध्ये कॅश अलाउ नाही. इथं नेहमी नोच पाहिजे, पण आपल्याला पाहिजे ते आता, कारण की आपण एकच व्हाउचर वापरणार आहे जर्नलच, म्हणून आपण इथं काय करायचं येस करू. म्हणजे जर कोणाची कॅश जर तो घेत नसेल, नंतर बऱ्याचशा गोष्टी याची रेफरन्स नंबर वगैरे वगैरे त्या एंट्रीशी रिलेटेड ह्या गोष्टी आहेत. बरोबर, त्याची काय तुम्हाला या दोन तीनच गोष्टी ज्या आहे पहिल्या त्या महत्वाच्या असतात. टू बायच्या ऐवजी डेबिट क्रेडिट पाहिजेत का टू बाय पाहिजेत, डेट घ्यायला डेट फील्डवर जायला पाहिजेत का नको जायला पाहिजेत, बरोबर ना, कॅश अलाउ करायला पाहिजेत का नको करायला पाहिजेत, कॅशची बॅलन्स निगेटिव्ह झाला तर वॉर्न करायला पाहिजेत का नको करायला पाहिजेत. तर त्या गोष्टी तुम्ही सेट. मग हे सगळे बाकीचं सेटिंग मी आता सेव्ह करतो. झालं बघ. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे करू शकतो. ठीक आहे, तर समजलं. मग येईल करता एंट्री. मग आता तो प्रॉब्लेम प्रत्येकाने टाकायचा आहे. मी त्याच्यामुळे आज तुमचा पुढचा प्रॉब्लेम नाही घेतला. तो पूर्ण करायचा प्रत्येकाने, बॅलन्स काढायचे आणि मगच पुढे जायचंय. ठीक आहे, तर आपण इथं आता थांबवतोय आपण लेक्चर. आता लगेच तुमचं अर्ध्या तासाचं हार्डवेअरचं लेक्चर होणार आहे. जे ऑनलाईन आहे त्यांनी लगेच जॉईन करायचं. परत एकदा लेक्चर थांबेल, एंड होईल.